नमस्कार, मी वैद्य अश्लेषा गोखले बोलतेय। संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। आजचा आपला टॉपिक आहे पायात गोळे येणं। बऱ्याच लोकांना हा अनुभव आला असेल ना की रात्री झोपेमध्ये पायात गोळे येतात। खरं म्हणजे सांगू का, बऱ्याचदा असं वाटतं ना की अचानक कुठून मीटिंग भरली आहे या स्नायूंची की अचानकपणे पायात दुखायला लागतात, पायात गोळे येतात। पण आता तुम्हाला एक सांगू का, पाय दुखणं वेगळं आणि पायात गोळे येणं वेगळं बरं का। पायात गोळा येतो ना तेव्हा अगदी पाय सरळ करता येत नाही, म्हणजे पाय धरून बसावं लागतं किंवा पाय धरून उठावं तरी लागतंच, जागेवर आपण झोपूच शकत नाही। आता पायात गोळा आला म्हणजे नक्की काय होतं, म्हणजे अशा वेळेला आपण पहिला उपाय काय करायला पाहिजे। पहिलं तर तुम्ही झोपला असाल तर उठून बसा। उठून बसून थोडेसे त्या स्नायूंना दाबा। हळूवारपणे उठून उभे राहा। उभं राहिल्यानंतर जरा पाय झटका। हळूहळूच तो गोळा कमी होणार आहे, एकदम आलेला गोळा जाणार नाही आहे। आता पायात गोळे येतात तेव्हा काय काय कारणं आहेत माहिती आहे का पायात गोळा येण्यासाठी। म्हणजे मॉडर्न कन्सेप्ट आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे। काही जण असं सांगतात की डिहायड्रेशनमुळे गोळा येतो, म्हणजे पाण्याचे कमी शरीरात किंवा पाण्याचा अभाव किंवा येता जाता पाणी पिण्याची सवयच न असणं, या गोष्टींमुळे किंवा तुम्ही एसी मध्ये जास्त राहताय म्हणून पाणी कमी पिताय, अशा वेगवेगळ्या कारणांनी पाण्याचा अभाव शरीराला होणं, त्यामुळे रक्त अभिसरणामध्ये प्रॉब्लेम होणं, म्हणजे सर्क्युलेशन नीट न होणं हे महत्त्वाचं कारण आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता खूप वेळ उभे राहून ट्रॅव्हल करताय किंवा कुठेतरी जाऊन लाईनमध्ये उभे राहताय, म्हणजे बसायला तुम्हाला जरा पण वेळ मिळत नाही आहे किंवा खूप वेळा एकाच जागी बसलायत तरी एकदम उठल्यावरती तुम्हाला पायात गोळा येऊ शकतो, किंवा दिवसभरात उपवास या प्रकाराने तुम्ही काहीच खाल्लं नाही आहे तरी न्यूट्रिशन अभावाने येऊ शकतं। 40शी नंतर बऱ्याचदा पायात गोळे येण्याचे प्रमाण वाढतात, कारण त्यावेळेला शरीरामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होत असतात। कॅल्शियम अभावामुळे किंवा तुमच्या शरीरात मॅग्नेशियमचं प्रमाण कमी असेल, पोटॅशियमची कमी असेल, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स पण आपण म्हणतो। म्हणजे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स म्हणजे काय, शेवटी पाणीच आलं ना, पाण्यामधूनच तुम्हाला इलेक्ट्रोलाइट जात असतात। उदाहरणार्थ सोडियम, पोटॅशियम या गोष्टी जात असतात। पण तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते, माझ्याकडे एक पेशंट आला होता। त्याचं काम होतं बसमध्ये उभं राहणं, म्हणजे जितका वेळ बस ट्रॅव्हल होणार आहे तितका वेळ तो उभं राहायचा। तर तो नेहमी सांगायचा, मॅडम पाणी तर मी भरपूर पितो, मग का बरं माझ्या पायात गोळे येतात। एक तो उभा राहतो म्हणून मी त्याला सांगितलं की तू मध्ये मध्ये बसत जा, तरी त्याचे गोळे काही कमी झाले नाही, औषधं पण चालू होती। मग शेवटी मी त्याला एक सांगितलं की तू एक काम कर, रोज एक वेलची केळं खा। वेलची केळं खायला लागल्यापासून त्याच्यात पायात गोळे येणं बंद झालं। आता याची मागची कारणं काय आहेत, कारण केळ्यामध्ये पोटॅशियम असतं, पोटॅशियम असल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होत असेल, त्यामुळे पोटॅशियमच्या अभावामुळे त्याला पायात गोळे येत होते। म्हणजे प्रत्येकालाच ही गोष्ट लागू होईल असं नाही, पण एखाद्याने हे करून बघायला नक्कीच हरकत नाही की सतत गोळे येत आहेत बुवा तर रोज एक वेलची केळं खाऊन बघा। पण आता कफ प्रकृतीवाल्याने खाऊ नका बरं का, नाही तर कफ होण्याचे प्रमाण पण वाढतात। आता हे झाली काही कारणं ॲलोपॅथिक टर्म्सप्रमाणे, पण आता आयुर्वेदात काय सांगितलं आहे, अपानवायू दृष्टी। अपानवायू दृष्टी म्हणजे काय, वाताचे 5 प्रकार सांगितले आहेत, त्याच्यामधला एक अपानवायू हा एक प्रकाराचा वाताचा प्रॉब्लेम आहे। आता अपानवायू दृष्टी झाली आहे म्हणजे वाताचा कुठेतरी प्रकोप झाला आहे, शरीरामध्ये वात वाढला आहे आणि शरीरात वात वाढल्यामुळे तुमच्या पायात गोळे येतात। आता पावसाळ्याच्या दिवसात तर जास्त येऊ शकतात, कारण आपले पाय खूप वेळ थंड राहतात। आपण पावसात भिजलोय, तुम्ही पॅन्ट घातलंय किंवा साडी नेसली आहे, बराच वेळ तुम्ही त्या ओलाव्यामध्ये राहता, मग अशा वेळेला तुमच्या पायात गोळे येऊ शकतात, कारण वाताचा प्रमाण वाढतो। जिथे जिथे शीतगुण आहे तिथे वाताचा प्रमाण वाढतो आणि मुळातच 40शी नंतर बऱ्याच लोकांमध्ये वात वाढण्याचे प्रमाण जास्त असतं। अपचनामुळे सुद्धा येतात, कारण अपचन ही गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे सुद्धा वाताचा प्रमाण शरीरात वाढतो, त्यामुळे सुद्धा पायात गोळे येऊ शकतात। कधी कधी आम्ही असं सांगतो काही औषधांचा दुष्परिणाम त्याच्यामुळे सुद्धा पायात गोळे येतात, म्हणजे काही वेळेला लघवी साफ होत नाही म्हणून आपण लघवी होण्यासाठी औषधं घेत असतो आणि त्या औषधांच्या परिणामामुळे शरीरातनं बराचसा पाण्याचा
अभाव झालेला असतो. पाणी निघून जातं ना शरीरातनं तुम्ही ती औषधं घेतल्यामुळे, मग त्यामुळे तुम्हाला परत डिहायड्रेशन झालं आहे. म्हणजे ह्या काही अशी कारणं आहेत की ज्यामुळे पायात गोळे येत असतात. आता तुम्ही याच्यावरती काय काय उपाय करू शकताय? आयुर्वेदात त्याला वातावरची औषधं घ्यायला सांगितले आहेत. म्हणजे वात कमी होण्यासाठी तुम्ही तुमच्या वैद्याकडे जाऊन त्यासाठी औषधं घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला रोज गोळे येत आहेत किंवा एक दिवसाआड तरी गोळे येत आहेत पायात, तर तुम्ही पहिलं काय करायला पाहिजे? एक तर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. दुसरी गोष्ट, तुम्ही रात्री झोपताना तळपायांना आणि तुमच्या पोटऱ्यांना छान मसाज करा. म्हणजे हाताने मसाज केला नुसता तरी चालेल, तेल भरपूर लावून मसाज केलं तरी चालेल. अगदी म्हणजे एक चमचाभर तेल लावणं म्हणजे तेल लावणं नाही बरं का. आम्ही सांगतो असं अगदी भरभरून वाटी भरून तेल खरं जिरवायला पाहिजे. आता तेवढं नाही शक्य झालं तर एक 4-5 चमचे तरी तेल घ्या, थोडं कोमट करा आणि खालून वर त्याला मसाज द्या तुमच्या पोटऱ्यांना मागच्या बाजूने. कारण आपल्याला गोळे बऱ्याचदा येतात ना ते पोटऱ्यांमध्येच येतात, मग तेव्हा तुम्हाला खालून वर त्याला मसाज द्यायचा आहे. खालून वर मसाज देऊन तुम्ही रात्री गरम पाण्याने शेकून झोपा. मग रात्री गोळे येण्याचं प्रमाण कमी होईल. तेल नित्य नियमाने लावा पायाला, त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे. काही छोटे छोटे व्यायाम असतात, जसं तुम्ही एखादी खुर्ची घेतली, खुर्ची धरून उभे राहिलात आणि पाय नुसते तुम्ही वर खाली केलात, जसं आपण तळपाय वरती खाली करतो ना, अशी काफ मसल्सची मूवमेंट केली तर तो एक प्रकाराचा व्यायाम झाला. रात्री तुम्ही झोपलायत, आडवे पडलायत, तर पायाचे थोडे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा. स्ट्रेचिंग म्हणजे काय? तुमचे पाय जर सरळ असतील तर तुम्ही जरा मागे पुढे पायांची हालचाल करा. त्याच्याने स्ट्रेचिंग होऊन तुमचे काफ मसल्स खेचले जातील आणि त्या स्नायूंना जरा व्यायाम होईल. बऱ्याचदा वय झाल्यावर एक 60 नंतर लोक काय करतात, इवन घरातल्या घरात सुद्धा फिरत नाही. त्यामुळे स्नायूंमध्ये येणारा एक स्टिफनेस पण असतो आणि स्टिफनेसमुळे येणारा सुद्धा वाताचा गोळा असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींची तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेतली तर पायात गोळे येण्याचं प्रमाण खूप कमी होईल. आणि वैद्यांना विचारून त्यानुसार आयुर्वेदातली जी औषधं सांगितली गेली आहेत ती नक्की घेऊ शकताय. म्हणजे आता बघा तुमच्या पायात गोळे येण्याचे थांबतील बरं का. सगळे उपाय मी सांगितल्याप्रमाणे करा. भरपूर सप्लिमेंट्स मात्र खाऊ नका असं मी सांगेन. आहारातनं जेवढ्या गोष्टी घेता येईल तेवढं नक्की घ्या आणि तेल भरपूर लावा. तेल लावल्याने भरपूर फायदा होणार आहे. त्यामुळे छान आनंदी राहा, स्वस्थ राहा आणि पायात गोळे ज्यांना ज्यांना येतात माहिती आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. धन्यवाद.